हो, ही घ्या चहा. आणि आजपासून एवढा चहा मिळणार. कुठायच्या ह्याच्यात एवढा चहा असते काय? अगं चहा द्यायला लागली का सोनं द्यायला लागली मला? अहो, साखर किती महाग झाली माहित नाही का तुम्हाला? साखर पण सोन्यासारखीच झाली आहे आता. म्हणून आजपासून एवढा चहा मिळणार तुम्हाला. मग आता ह्याच्यात साखर टाकली आहे का नाही? टाकले की किती टाकली आहे? अर्धा चमचा. एवढी? अगं एवढा गोड चहा पिऊन मला कुठे तर डायबिटीज होईल. अर्धा चमचा साखर एवढी? हा हा, मला तुमचे टोमणे कळते ते, पण तुम्हाला आजपासून एवढी साखर मिळणार. अगं मग एक काम करत जा, नुसतं एका पेला देत जा, मी वास घेतो आणि पितो, तुझी साखर पण वाचेल. हा, राहू द्या, पण आजपासून घरात नवीन नियम आहे. आता अजून कोणता नियम काढला तू? आजपासून घरातल्यांना साखर नाही, फक्त साखर पाहुण्यांसाठीच असेल. मग मला? तुम्हाला माझं प्रेम आहे की? प्रेमातले गोड वाजतंय मन. हो. अगं माझ्या चहात पण थोडी थोडी साखर टाकत जा. नाही, अजिबात नाही. नियम तो नियम. बर, माझी पण एक आट आहे. मग कसली आठ? तू माझ्यासोबत रोज प्रेमानं बोलायचं, माझ्यासोबत भांडण करायचं नाही. आणि मला म्हण की तुम्ही जगातलं सगळ्यात सुंदर पुरुष आहे, हँडसम पुरुष आहे असं म्हण. मग माझी पण एक आठ आहे. काय? तुम्ही पण मला म्हणायचं की तू जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. तू आणि सुंदर बाई? अगं हाड, आजपासून चहा बंद करील मी, पण खोटं कधीच बोलणार नाही. अगं हाड, आजपासून चहा बंद करील मी, पण खोटं कधीच बोलणार नाही. बर मला सांग, तू माझ्या चहा मध्ये साखर टाकणार आहे, तू चहा पिणार आहे का नाही? तुला पण चहा बंद करावं लागेल. अय, काय बोलायला लागला हो तुम्ही? मी आणि चहा बंद? भलं साखरेचा भाव 70 वरनं 100 वर जाऊ द्या, नाहीतर त्या आबाळाला भिडू द्या. मी चहा बंद करणं शक्य नाही आणि कधी चहा बंद करणार नाही. मी चहा शिवाय जगू शकत नाही. चहा बंद करणार आहे. बर, ती सगळं जाऊ द्या, पण आजपासून साखर जपून वापरूया. तू जपून वापर, मी चाललो बाहेर चहा प्यायला. बाहेर? हा बाहेर, कारण तिथं साखर दुकानदाराची असते. म्हणजे तुम्ही साखर वाचवण्यासाठी बाहेरचा खर्च वाढवणार? काय करू, तू घरात चहा देत नाही म्हणल्यावर मी बाहेर जाऊन पिणार. आजपासून चहाच बंद.